गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसनची पोळी, म्हणजे त्याला चेला वगैरेचं पण म्हणतात, बेसनची पराठासुद्धा म्हणतात. यामध्ये आपण हळद वगैरे, थोडी चटणी वगैरे सगळं टाकलं आहे. टमाटर क्रश करून टाकला आहे. तर असं टमाटर वगैरे सगळं टाकलं आहे. तर इथे तव्यावरती थोडंसं तेल टाकू पहिले. तेल सगळ्यात छान पहिले हे करून सगळीकडे. आता टाकूया छान लागतो. थोडासा सोडा सुद्धा टाकलाय मी याच्यात, मीठ सोडा. होतोय तो आपला पराठा. त्याच्यावरती थोडंसं आपण झाकून सुद्धा झाकू शकतो. थोडंसं तेल टाकून देऊ आणि मग थोडंसं झाकू त्याला. किती छान असं होतंय, म्हणजे पराठा असा नरम राहील. त्यामुळे हे पहा, झाकण आता मी उघडलं आहे. आपल्याला पलटवून घेऊया. हे पहा, किती छान असं खुसखुशीत असं हे करून घ्यावं या प्रकारे. आणि थोडं तेल वरतून टाकून घ्यावं. थोडंसंच टाकायचं, जास्त तेल आवडत नाही कुणाला. होतोय तो. होतोय, अजून झाला नाही आहे तो. गॅसची हे फ्लेम एकच राहू द्यायची पराठा होतो तोपर्यंत, कारण की तो चांगला मऊ होतो, नाही तर कडक होऊन जातो. कमी जास्त गॅस करणार तर पाहूया झाला का काय. हे का बघू शकता तुम्ही, समज तेल त्याच्यात फिरतंय. झाला आपला पराठा तयार. हे पहा, पराठा असा रेडी झालेला आहे. हे पहा, पराठा असा आपला तयार रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. घरीसुद्धा तुम्ही ही रेसिपीज करू शकता आणि खूप असं स्पंची लागतो. हे पहा, गरम गरम. तुम्ही दुसरा काढते आता.